नमस्कार, मी वृषाली भामरे. आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसहभागातून चौगाव भागशी शिवनाल्याचे झाले पकावट रस्त्यात रूपांतर. गाव करेल ते राव काय करेल याची तालुक्याला आली प्रचिती. शालेय विद्यार्थ्यांनी खामखेडा चौफुलीवर अडवली बस. मांगबारी मार्गे बस नेण्याची मागणी. चारधाम यात्रेनंतर कोठावदे परिवाराने केले गंगापूजन. अपंग कल्याण केंद्रात विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे दिले भोजन. आता बघूया सविस्तर वृत्त. बागलाण तालुक्यातील भाक्षी व चौगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणारा शिवनाला लोकसहभागातून रस्ता तयार करण्यात आला. कोणत्याही ठेकेदाराने केलेल्या कामाला लाजवेल असा हा रस्ता असल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चौगाव भाक्षी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवनाला होता. भाक्षी चौगाव परिसरातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे इत्यादी शहरात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. येथील ग्रामस्थ व शेतकरी एकत्रित येऊन शिवनाल्यावर मजबूत रस्ता करण्याचे स्वप्न मांडले. याला ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. गाव करेल ते राव काय करतील या म्हणीप्रमाणे 2 जेसीबीच्या सहाय्याने ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला व बघता बघता 8 दिवसात 1.5 किलोमीटर लांबीचा व 12 फूट रुंदीचा पकावट रस्ता तयार केला. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. लोकसहभागातून ग्रामस्थांनी कशा पद्धतीने रस्ता केला हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत असून ठेकेदाराच्या कामालाही लाजवेल अशा पद्धतीने काम झाले आहे. शिवनाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांनी जागा देऊन स्वतः मेहनत केली अशी माहिती माजी सरपंच अमर रौंदळ यांनी दिली. हा चौगाव आणि भाक्षी शिवनाला आहे. इथं बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षापासून या नाल्याची अवस्था अशी होती की एक वाहन जाऊ शकत नव्हतं. परंतु इथं सगळे भाक्षी आणि चौगावचे सर्व शेतकरी मिळून लोकसहभागातून हा 25 फूट रुंदीकरणाचा हा एक शिवनाला, हा बागलाण तालुक्यात एक आदर्श असा शिवनाला तयार झालेला आहे. या नाल्यासाठी जो खर्च आला त्याच्यात सगळे भाक्षीचे ग्रामस्थ व चौगावचे ग्रामस्थ म्हणजे जवळपास या नाल्याला 100 एक कुटुंब, 100-125 कुटुंब राहतात. तर ह्या सगळ्यांनी लोकसहभागातून लोकवर्गणी देऊन हा रस्ता तयार केला. याच्यात कुठलीही शासकीय मदत घेतलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे या नाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की कोणीही कोणत्याही प्रकारे भांडण न तंटा न करता प्रत्येकाने त्यांच्या स्वखुशीने हा रस्ता काढून दिलेला आहे. शिवनाल्याचा उत्तम पकावट रस्ता होऊ शकतो याचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेतला तर शासनाच्या कोणत्याही निधीची वाट पाहण्याची गरज नाही. भविष्यात या नाल्याला आता हा जरी लोकसहभागातून झाला परंतु हा शिवनाला असून याच्यात आता आमदार खासदार निधीतून हा पक्का रस्ता म्हणजे एक प्रकारे डांबरीकरण होऊ शकतं. या नाल्याला पूर्वी 1972 सालात बऱ्याच ठिकाणी जलसंधारणाची कामं झालेली, त्याच्यामुळे ह्या नाल्याला पाण्याचं येण्याचं प्रमाण कमी. भविष्यात आता लोकसहभागातून परत जलसंधारणाची कामं करण्याचा आमचा सर्व शेतकऱ्यांचा एक मानस आहे. खामखेडा चौफुली येथे सकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बस अडवून मांगबारी मार्गे घेऊन जाण्यासाठी चालकास विनंती करून देखील आगार प्रमुख चालकास परवानगी देत नसल्याने खामखेडा परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. देवळा परिसरातील खामखेडा येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जात असतात. त्यांना ये-जा करण्यासाठी सटाणा आगारातून बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. खामखेडा येथील विद्यार्थी मांगबारीपासून पहाटेच्या वेळी पायी येऊन येथील चौफुलीवर येतात. जर सटाण्याहून येणारी मांगबारी बस परतच्या मार्गाने विद्यार्थी घेऊन परत गेली तर पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ थांबेल. आज मात्र सकाळी मांगबारी मार्गे बस आल्यानंतर लगेच तीच बस सावकी फाटा मार्गे जाण्याच्या तयारीत असताना खामखेडा चौफुलीवरती शाळेच्या विद्यार्थ्यांनी बस अडवून चालकास विनंती करून बस मांगबारी मार्गे नेण्यास विनंती केली असताना बस चालकाने आगार प्रमुखांना फोन करून विचारतो असे विद्यार्थ्यांना सांगून आगार प्रमुखांना फोन केला असता त्यांनी बस सावकी फाट्याकडूनच जाईल असे सांगितल्यानंतर विद्यार्थी जास्त संतापल्याने चालकास मात्र नाविलाजास्तव शेवटी बस मांगबारी मार्गे घ्यावी लागली. आय न्यूज साठी महेश शिरोरे, खामखेडा. समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर रामचंद्र कोठावदे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा यांची चारधाम यात्रा निर्विघ्न पार पडल्याबद्दल नवचंडी यज्ञ व गंगापूजनाचे आयोजन करण्यात आले होते. समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर रामचंद्र कोठावदे
व त्यांच्या सुविद्य पत्नीने चारधाम यात्रा करून आणलेल्या गंगेच्या पाण्याची विधिवत पूजा करून नवचंडी यज्ञ महापूजा केली। यावेळी नातेवाईक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मित्र परिवाराला निमंत्रित करून कार्यक्रम संपन्न केला। गंगा पूजनाचे पाणी आरम नदीत सोडून योगायोग म्हणजे आरम नदीलाही पाणी गेल्याने आरमचे भाग्य खुलले। या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी भेट देऊन कोठावदे परिवाराला शुभेच्छा दिल्या। आपण सगळ्यांनी फार मेहनत केली। या सटाणा तालुक्यातील मंडळींनी फार मेहनत घेतली आणि वाली समाजाचाही मोठा प्रेम मिळाला। आज धुळे जिल्हा असो किंवा नाशिक जिल्हा असो, या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रगतीमध्ये वाणी समाजाचा एक सिंहाचा वाटा आहे। आणि या समाजातले अनेक म्हणजे आमच्या डोळ्यात असतील, केळे बंधू असतील किंवा सटाण्यामध्ये तुम्ही सगळेजण आपल्या शहराच्या प्रगतीमध्ये आणि जनसामान्यामध्ये आणि जनमानसांमध्ये एक थोडा ठसा उमटवलेला आहे। आणि आज या गंगा पूजनाला तुमचे सगळे नातेवाईक, श्रेष्ठ समाजातील सगळे मंडळी झाडून हजर आहे। हे तुमच्या आजपर्यंतच्या असलेल्या कामाच्या ही पावती आहे। आणि म्हणून तात्या मी जेव्हा म्हणतो आपण श्रीमंत आहात, मला माहित नाही तुमचा बँक बॅलन्स किती आहे, तर तुमचा बँक बॅलन्स हा आहे। आणि या बागलाण तालुक्याचं आणि सटाणा शहराच्या उपकाराचं काय सांगू। पण एक ठरवलेलं, ज्या दिवशी तुमच्याकडे मत मागायला आलेलो होतो, जे काही शब्द दिलेले होते, आज आनंदाने सांगावं वाटतं 80-90% मी हे पूर्ण करू शकलो। मग सटाणा शहरात विविध कामं असो, पिण्याच्या पाण्याची 60 कोटीची योजना असो, बायपास असो किंवा हा पिंपळनेर सटाणा देवळा पुढे चांदवडपर्यंत असणारा नॅशनल हायवे असतो, या सगळ्या गोष्टी आपण मंजूर करून घेतल्यात आणि त्यांची कामं सुरू झालेली आहेत। आणि तात्या, या तुमच्या गंगा पूजनानंतर या सटाणा शहरासाठी 60 कोटीची पिण्याची पाण्याची सुद्धा योजना आणि म्हणून आपण लवकरच पाणी पूजन करणार आहोत। बागाचा शेतकरी आमचा कष्टकरी शेतकरी आहे आणि म्हणून ठरवलं आमच्या बागांचा शेतकरी स्वाभिमानी आहे। कुठली सबसिडी नको, कुठला दान नको, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे जमिनीतनं सोनं पिकवायची, तर त्याचा हक्क आहे। मला पाणी द्या, मोकळं बीज द्या आणि मी घामातनं कमवलेल्या माझ्या मालाला योग्य भाव द्या। गंगा पूजन व नवचंडी कार्यक्रमाचे औचित्य साधून कोठावदे परिवाराने अपंग कल्याण केंद्रात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे भोजन दिले। यावेळी कोठावदे परिवाराने विद्यार्थ्यांना आग्रहाने जेवण वाढले। विद्यार्थ्यांना पांघरण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ओसांडून वाहत होते। यावेळी कोठावदे परिवारातील रुपेश कोठावदे, महेश कोठावदे, रुपाली कोठावदे, नैना कोठावदे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक धोंडगे, अरुण सोनवणे, के.एम. वळवी, सुरेखा भामरे, सरिता बावा, डॉक्टर मुकेश पाटील, एस.डी. भामरे, शरद पवार आदी यावेळी उपस्थित होते। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसहभागातून चौगाव भाक्षी शिवनाल्याचे झाले पकावट रस्त्यात रूपांतर। गाव करेल ते राव काय करेल याची तालुक्याला आली प्रचिती। शालेय विद्यार्थ्यांनी खामखेडा चौफुलीवर अडवली बस, मांगबारी मार्गे बस नेण्याची मागणी। चारधाम यात्रेनंतर
कोठावदे परिवाराने केले गंगापूजन। अपंग कल्याण केंद्रात विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे दिले भोजन। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजता। I